55 ते 70 वयात तरुण कसे राहाल? हे 5 काम आजपासूनच सुरू करा. तुम्हाला कदाचित हे ऐकून विचित्र वाटेल, पण सत्य हेच आहे की 55 ते 70 वयानंतर माणूस अचानक म्हातारा होत नाही. तो हळूहळू स्वतःलाच म्हातारे बनवतो. आणि याचे सर्वात मोठे कारण काय? अशा चुकीच्या सवयी, ज्या आपल्याला योग्य वाटतात. तुम्ही पाहिले असेल, 50 वर्षांनंतर अचानक थकवा वाढू लागतो. सकाळी उठल्याबरोबर शरीर जड वाटते. गुडघ्यात वेदना सुरू होतात आणि मेंदू पूर्वीसारखा वेगाने काम करत नाही. पण हे सगळे फक्त वयाचा परिणाम आहे का? की आपण रोज करत असलेल्या काही चुका यामागे आहे? सत्य हे आहे की 50व्या वर्षी शरीर कमकुवत होत नाही, तर त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. आणि आज मी तुम्हाला अशी 5 कामे सांगणार आहे, जी तुम्ही 55 ते 70 वयात सुरू केली, तर पुढची 10 ते 15 वर्षे तुमचे आरोग्य तरुण राहू शकते. पण थांबा. शेवटचे काम असे आहे, ज्याकडे 90% लोक दुर्लक्ष करतात आणि तेच सर्वात धोकादायक ठरते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही माहिती तुमचे आयुष्य बदलू शकते. नमस्कार मित्रांनो, येथे आम्ही आरोग्य आणि तंदुरुस्तीची खरी माहिती सोप्या भाषेत सांगतो. आजच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण 50 वर्षांचे वय समजून घेत नाही. जेव्हा आपण 30 ते 40 वयोगटात असतो, तेव्हा शरीर स्वतःची काळजी घेत असते. पण जसेच आपण 50 वर्षांचे होतो, शरीर आपल्याला संकेत द्यायला सुरुवात करते. पण आपण काय करतो? आपण म्हणतो, आता वय झाले आहे, हे सगळं होणारच. हीच सर्वात मोठी चूक असते. 55 ते 70 वयात जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिले नाही, तर हळूहळू तुमचे शरीर आतून कमकुवत होऊ लागते. बाहेरून तुम्हाला काही विशेष दिसणार नाही, पण आत काय चालले आहे, ते खूप धोकादायक असते. उदाहरणार्थ, रक्तदाब हळूहळू वाढत असतो, साखर नियंत्रणाबाहेर जात असते आणि सर्वात मोठा शत्रू म्हणजे पोटावरील चरबी, जी शांतपणे हृदयावर परिणाम करत असते. एका संशोधनानुसार 50 वर्षांनंतर 70% लोक आपली दैनंदिन हालचाल कमी करतात आणि यामुळेच शरीर लवकर म्हातारे दिसू लागते. स्वतः विचार करा, पूर्वी तुम्ही किती सक्रिय होतात आणि आता दिवसातील किती वेळ बसून जातो. टीव्ही, मोबाईल आणि खुर्ची या 3 गोष्टी 50 वर्षांनंतरच्या सर्वात मोठ्या शत्रू बनतात. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे सगळं हळूहळू घडतं. त्यामुळे आपल्याला कळतही नाही की आपण कधी कमकुवत झालो. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्हाला 60व्या वर्षीही 40व्या वर्षासारखे दिसायचे आणि वाटायचे आहे का? जर उत्तर हो असेल, तर आता स्वतःला बदलण्याची वेळ आली आहे. आता समजून घेऊया की 50व्या वर्षी शरीरात नेमके काय होते. जेव्हा आपण तरुण असतो, तेव्हा आपल्या स्नायू मजबूत असतात, हाडे घनदाट आणि मजबूत असतात आणि हृदय वेगाने काम करत असते. पण 50 वर्षांनंतर या तिन्ही गोष्टी हळूहळू कमकुवत होऊ लागतात. पहिला बदल, स्नायूंची झीज, मसल लॉस. याचा अर्थ तुमची ताकद कमी होऊ लागते. जिने चढणे कठीण वाटते आणि थकवा लवकर येतो. दुसरा बदल, चयापचय, मेटाबॉलिझम, मंदावतो. म्हणजे शरीर अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही आणि तेच अन्न चरबी बनून पोटाभोवती साचते. म्हणूनच 50 वर्षांनंतर पोट बाहेर येऊ लागते, जरी तुम्ही जास्त खात नसाल. तिसरा आणि सर्वात धोकादायक बदल, हृदय आणि रक्ताभिसरणावर परिणाम. रक्तप्रवाह मंदावतो, त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही. आता जरा विचार करा, जेव्हा स्नायू कमकुवत आहेत, अन्न नीट पचत नाही आणि रक्तप्रवाह मंद आहे, तेव्हा तुमचे शरीर कसे वाटेल? थकलेले, जड आणि सुस्त. आणि हीच ती अवस्था आहे,
जिथे बहुतेक लोक हार मानतात. ते म्हणतात, आता काही होऊ शकत नाही. पण इथेच खरी खेळी बदलते. कारण सत्य हे आहे की शरीर 50व्या वर्षी कमकुवत होत नाही, त्याला फक्त योग्य दिशा हवी असते. जर तुम्ही योग्य सवयी अंगीकारल्या, तर शरीर पुन्हा सक्रिय होते, स्नायू पुन्हा मजबूत होतात आणि मेंदूही अधिक तीक्ष्ण होतो. आता प्रश्न असा आहे की त्या कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्ही आज आणि आत्ताच सुरू करायला हव्यात. चला आता त्या समजून घेऊया. पहिले काम, दररोज चालणे आणि शरीराची हालचाल सुरू करा. पण फक्त चालणे नाही, योग्य पद्धतीने चालणे महत्त्वाचे आहे. 55 ते 70 वयात जर तुम्ही रोज 30 मिनिटे वेगाने चालायला सुरुवात केली, तर तुमचे हृदय मजबूत होते, साखर नियंत्रणात राहते आणि वजनही संतुलित राहते. पण येथे एक चूक करू नका. फक्त हळूहळू फेरफटका मारू नका. थोडा घाम यायला हवा आणि हृदयाचे ठोकेही वाढले पाहिजे. हाच खरा चालण्याचा व्यायाम आहे. आता विचार करा, तुम्ही रोज किती चालता. दुसरे काम, प्रथिनांचे प्रमाण वाढवा. 50व्या वर्षी शरीराला सर्वाधिक गरज प्रथिनांची असते. पण लोक काय करतात? पोळी, भात, मिठाई हे सगळे खातात, पण प्रथिने कमी घेतात. तुम्ही डाळ, पनीर, अंडी, हरभरा यांसारख्या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे, कारण हेच तुमचे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात. तिसरे काम, झोप सुधारून घ्या. जर तुम्ही 50व्या वर्षी व्यवस्थित झोप घेत नसाल, तर तुमचे शरीर कधीच पूर्णपणे निरोगी राहणार नाही. दररोज किमान 6 ते 7 तासांची गाढ झोप आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी करा आणि मन शांत ठेवा. आता स्वतःला विचारा, तुमची झोप कशी आहे? चौथे काम, योग्य प्रमाणात पाणी प्या. जसेचे वय वाढते, तसे तहान लागल्याची जाणीव कमी होत जाते. पण शरीराला पाण्याची गरज तितकीच असते. कमी पाणी म्हणजे थकवा, बद्धकोष्ठता आणि अशक्तपणा. म्हणून दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी नक्की प्या. पाचवे आणि सर्वात महत्त्वाचे काम, तुमचा मेंदू सक्रिय ठेवा. होय, ही गोष्ट सर्वाधिक दुर्लक्षित केली जाते. 50व्या वर्षी जर तुम्ही काही नवीन शिकत नसाल, तर मेंदू हळूहळू कमकुवत होऊ लागतो. तुम्ही वर्तमानपत्र वाचू शकता, नवीन गोष्टी शिकू शकता किंवा इतरांशी संवाद साधू शकता. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तरुण राहता. आता विचार करा, या 5 गोष्टींपैकी तुम्ही किती गोष्टी सुरू केल्या आहेत. आता काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी. पहिली चूक, खूप जास्त आराम करणे. 50व्या वर्षी लोकांना वाटते की आता फक्त आराम करायला हवा. पण सत्य अगदी उलट आहे. तुम्ही जितके जास्त सक्रिय राहाल, तितकेच तरुण वाटाल. दुसरी चूक, सवयींपेक्षा औषधांवर जास्त विश्वास ठेवणे. औषधे नियंत्रण देतात, पण खरा उपचार तुमच्या जीवनशैलीत असतो. तिसरी चूक, स्वतःला म्हातारे समजणे. ही सर्वात धोकादायक विचारसरणी आहे. एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही स्वतःला आता मी म्हातारा झालो आहे असे म्हणायला सुरुवात केली आहे का? जर होय, तर ही विचारसरणी बदलण्याची वेळ आली आहे. आता एक सोपी दिनचर्या समजून घ्या. सकाळी उठा आणि थोडे पाणी प्या. 20 ते 30 मिनिटे वेगाने चालायला जा. त्यानंतर प्रथिनयुक्त नाश्ता करा, जसे डाळ किंवा अंडी. दिवसभर सक्रिय राहा, जास्त वेळ बसून राहू नका. प्रत्येक तासाने उठून थोडे चालत राहा. नियमितपणे पाणी प्या. संध्याकाळी हलका फेरफटका किंवा स्ट्रेचिंग करा. रात्री हलके अन्न खा. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी करा. फक्त एवढी साधी दिनचर्या जर तुम्ही 50व्या वर्षी दररोज पाळली, तर तुमचे शरीर हळूहळू बदलू लागेल. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हालाच हा फरक जाणवेल.
जर तुम्ही आताच लक्ष दिले नाही तर पुढील वर्षात शरीर आणखी कमकुवत होत जाईल. गुडघेदुखी वाढेल, साखर आणि रक्तदाब नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही इतरांवर अवलंबून होऊ शकता. तुम्हाला असे जीवन हवे आहे का जिथे तुम्ही स्वतःची कामे सुद्धा करू शकणार नाही? म्हणूनच आता छोटे छोटे पाऊल उचलण्याची वेळ आहे. पहा, 50 वर्षांचे वय म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर एका नव्या सुरुवातीची वेळ आहे. तुम्ही इच्छिलात तर 60व्या वर्षीही तंदुरुस्त राहू शकता. फक्त सुरुवात करावी लागेल. छोटे छोटे बदल, पण रोज. लक्षात ठेवा, तुमचे शरीर ही तुमची जबाबदारी आहे. आणि जर तुम्ही आज पाऊल उचलले तर पुढची अनेक वर्षे तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे ठरू शकतात. या व्हिडिओमधील माहिती सामान्य जागरूकता आणि शिक्षणाच्या उद्देशाने दिली आहे. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. त्यामुळे कोणतीही नवीन आहारपद्धती, व्यायाम किंवा दिनचर्या सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. जर तुम्हाला आधीपासून मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर विशेष काळजी घ्या. हा व्हिडिओ कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही, तर तुम्हाला जागरूक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आत्तासाठी इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. जय हिंद.